डेमो लेक्चर्स पाहिलेले असतील, त्यामुळे तुम्ही पुढच्या लेक्चरला आलेला असेल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्याच्या टॉपिकपासून सुरुवात करणार आहोत, जसं की डेटा टाईप्स, व्हेरिएबल्स, कीवर्ड्स, आयडेंटिफायर काय असतात हे सगळं सांगायचं आहे. बट त्याच्या आधी मला तुम्हाला काही गोष्टी अशा सांगायच्या आहेत की ह्या गोष्टी येण्याच्या पूर्वी काय होतं, नेमकं कशा गोष्टी असतील. तर तुम्ही नोटीस केलं असेल, मी तुम्हाला एक घरातलं एक्झाम्पल देतो. मॅप करा तिकडे आणि नंतर आपण डेटा टाईप्स वगैरेकडे जाऊया. तुम्ही बघत असाल तर घरी सगळेच म्हणजे कुठे ना कुठे, भले इकडे हॉस्टेलवर राहत असाल तरी पण तुम्ही घरी कधी ना कधी जाता, सणांना जाता, काही असेल तेव्हा जाता. आता लॉकडाऊन हे होतं कोविडमुळे, ते सगळं तेव्हा तर तुम्ही घरीच असाल. तर तुम्ही नोटीस केलेलं असेल घरामध्ये ना गोष्टी कशा होत्या. तर घरामध्ये प्रत्येक वस्तू जी असते ना त्याला विशिष्ट जागा दिलेली असते. म्हणजे जसं की बघा ना, आपल्याकडे डिस्कशन होत असतं की अरे आपल्याला ही नवीन गोष्ट आणायची आहे घरामध्ये, त्यावेळेस ना आपल्या घरामध्ये ना त्या गोष्टीसाठी जागा कशी करायची याचा विचार केला जातो, बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर फ्रीज आणायचं आपल्याला. तर फ्रीज आणायचं तर आपण काय सांगतो की अरे आई आधीच तयारी करून ठेवते की ह्या ठिकाणी फ्रीज असेल आणि ते आपल्याला माहिती असतं की किती हाईटचा घ्यायचा आहे किंवा केवढी जागा त्याला मॅक्सिमम लागू शकते. आपण तसं सोय पण केलेली असते त्यासाठी. प्लस अजून काही वॉशिंग मशीन असेल किंवा इतर गोष्टी असेल, टी व्ही असेल, त्यासाठी एक विशिष्ट जागा देऊन ठेवलेली असते आणि ते तिथं सांगितलं जातं की इथे टी व्ही लागणार. तर तुम्ही नोटीस केलेलं असेल त्या ह्या प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही जागा लागते, बरोबर. म्हणजे रिअल टाईम गोष्टींमध्ये पण असंच आहे. ज्या गोष्टींसाठी जागा लागते आपण आधीच त्याची पूर्वतयारी करून ठेवतो. म्हणजे टी व्ही आल्यानंतर आपण असं नाही विचार करू आल्यावर बघू ना कुठे लावायचा किंवा ठेवायचा असं दरवाजाच्या इथे, असं नक्कीच नसतं. आपण आधीच ठरवून ठेवतो की अरे हां टी व्ही आणला ना तर मी इथे ठेवेल. आई फ्रीज घ्यायचा असेल तर आपण आधीच विचार केलेला असतो आठवडाभर की कुठल्या दुकानातून घ्यायचा आहे किंवा कसा घ्यायचा आहे, कशा टाईपचा घ्यायचा आहे, किती लिटरचा घ्यायचा आहे वगैरे ते बघितलं जातं. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यासाठी पण जागा करून ठेवली जाते. म्हणजे ते काय केलं जातं रे, तर आधी डिक्लेअर करून ठेवल्या जातात गोष्टी किंवा त्यासाठी विशिष्ट जागा करून ठेवली जाते. त्यानंतर आलेली वस्तू तिथे ठेवली जाते. हे लक्षात येते का, तिथलं साफसफाई केली जाते किंवा तिथलं ते जे काही तिथे ऑलरेडी वस्तू ठेवल्या असतील त्या काढल्या जातात आणि तिथे त्या गोष्टीला जागा दिली जाते. बघा तसंच झालं ओव्हन किंवा ओव्हन काय तुम्ही म्हणत असाल, त्यासाठी पण बघा ना, त्यासाठी एवढीच अशी जागा लागणार आहे. तर आपण ती रन टाईम लागणार आहे किंवा नंतर आणणार आहे असं सांगितलं आहे. तर तेव्हा सुद्धा आपण असाच विचार करतो अरे ह्याच्यासाठी थोडीशी जागा इथे बनवून ठेवूया जेणेकरून नंतर इथे ती गोष्ट आल्यानंतर त्याला ॲक्च्युअल जागा लागेल ना तेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टी हलवता येणार नाहीत. क्लिअर आहे. मग त्यानंतर आहे ना तो विचार कसा केला जातो माहिती आहे का, की जर सगळ्या गोष्टींसाठी ना आधीच प्लॅनिंग केलं जातं, तसंच प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा आहे. तुम्ही कुठलाही व्हेरिएबल वापरत असाल तर त्यासाठी आधीच जागा विचार केला जातो की नेमकं कशी जागा असेल किंवा कुठे जागा लागू शकते या सगळ्यांचा विचार केला जातो. मी जसं तुम्हाला बघा ना मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण सगळं जे काही करणार आहे ना ते इथे रॅमवर असणार आहे, बरोबर. इथे ऑपरेटिंग सिस्टीम आपली असेल. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कोण आहे, तर सगळ्या ज्या प्रोसेस असतात ना त्यांना कोण हँडल करत असेल तर ते ऑपरेटिंग सिस्टीम असेल, बरोबर. एवढं तर तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. इथे आपली A.out नावाची प्रोसेस आहे, बरोबर. आपला हा माहिती आहे ना तुम्हाला, आपण लास्ट लेक्चरपर्यंत बघितलंय की A.out असं बनतं. आपण काय करतो त्याला ./A.out असं करतो तेव्हा त्याची प्रोसेस बनते आणि इकडे म्हणजे प्रोसेसचं डेफिनेशन जर तुम्ही नीट बघायला गेलात ना तर तुम्हाला कळतं की रनिंग इन्स्टन्स ऑफ प्रोग्राम. म्हणजे ही फाईल आहे ना, तर ही फाईल रन होत असेल रॅमवरती तर ती प्रोसेस म्हणून असते. क्लिअर आहे. मग बघा आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नको झालं तर ऑपरेटिंग सिस्टीमच्या कन्सेप्टमधला पार्ट आहे. पण एवढं नक्की लक्षात आलं पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीम या प्रोसेसेसला ट्रीट म्हणजे असं सगळं सांभाळत असते. म्हणजे घरात आई जसं सांभाळते लेकरांना तसं सेम. जसं बघा ना आता इथे मल्टिपल प्रोसेसेस आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमला सगळ्यांबद्दल माहीत असतं कुठल्या प्रोसेसमध्ये कधी जायचं आहे किंवा काय. प्रत्येकाला आहे ना तिने टाईम डिवाईड करून दिलेला असतो. ते सांगतं की आत्ता हिची प्रायोरिटी आहे ना तर तिकडे जास्त लक्ष दिलं जातं. सेम या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला कळतील आहे. पण मी ह्या टॉपिकवरती जास्त इथे बोलणार नाही, पण तरी पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय त्या नीट लक्ष द्या. आपण जेव्हा आहे ना ही प्रोसेस जी म्हणतो तर हा गोळा जरी काढला असेल ना तरी मी तुम्हाला ॲक्च्युअल सांगणार आहे की त्याच्या आतमध्ये नेमकं काय काय गोष्टी असतात त्या तुम्हाला माहितीच पाहिजे. कारण कसं होतं रे, नेमकं जेव्हा आपण एखादा कोड करतो म्हणजे आपण जेव्हा कोडिंगच्या फील्डमध्ये आहोत आपण असं विचार करतो की आपल्याला काहीतरी कोड करायचा आहे. कोड केल्यानंतर नुसतं कोड रन नाही करायचा, तो कसा रन होतो, तो कशा पद्धतीने चालतो ह्या गोष्टी सुद्धा माहीत असणे जास्त गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगतोय, तुम्ही हे जर आता CPP जर नीट शिकत असाल, बरोबर, तर तुम्ही ना कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकत असाल ना तेव्हा तुम्ही ह्याच लँग्वेजला कम्पेअर करून शिकाल हे मी तुम्हाला नक्की सांगतो. म्हणजे तुमच्या डोक्यात असेल आपण जर CPP मध्ये एखादी कन्सेप्ट बघितली, ती जर कन्सेप्ट इथे असेल तर तीच कन्सेप्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये कशी असेल. ती लँग्वेज शिकताना आपल्याला ऑटोमॅटिकली कळतं CPP मध्ये आपण या गोष्टीसाठी असं शिकलो होतो
तर ह्या लँग्वेजमध्ये ही कन्सेप्ट वेगळी आहे, म्हणजे ह्या दोन लँग्वेजमधला हा डिफरन्स आहे. आणि तसंच जर शिकत गेला ना तर तुम्हाला कधीच कुठली गोष्ट पाठ करावी लागत नाही, पहिली गोष्ट. आणि नंतर म्हणजे तुम्हाला आहे ना, जर प्रॅक्टिस केलेली असेल प्रॉपर तुम्ही त्या गोष्टींची, तर तुमच्या लक्षात येतं की अरे कंपॅरिझनमधनं शिकल्यानंतर आहे ना गोष्टी जास्त लक्षात राहतात. मग तुम्हाला त्यापैकी कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजवर टाकलं ना तरी पण तुम्ही नीट काम करू शकता. सिम्पल आहे, बरोबर. आणि हे सोपं आहे, सोपं टॉपिक आहे, अवघड असं नाही. हे फक्त नीट लक्ष द्या, काही गोष्टी शिकवल्या जातात तिथपासून. मग आता बघा, आपला जो प्रोग्राम असणार आहे ना त्याच्या आतमध्ये आपण जेवढं काही लिहिणार आहोत, जे काही लिहिणार आहोत, काही असेल ते सगळ्याच्या सगळं इकडे या प्रोसेसच्या आतमध्ये येतं. मग ते विशिष्ट पद्धतीने मांडलं जाते. मग ते कसं मांडलं जातं वगैरे त्या गोष्टींची आपल्याला सुरुवात करायची. त्यासाठीच आपण पहिला टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे डेटा टाईप्स, काही व्हेरिएबल्स, सगळं ह्याच टॉपिकमध्ये मी सांगणार आहे. आयडेंटिफायर्स, कीवर्ड्स अशा नावाचं टॉपिक आपण घेऊया. बघा, त्याच्यातले एक एक गोष्ट सांगणार आहे. आता आपण या पहिल्या टॉपिककडे जाणार आहोत, पण त्याआधी आपल्याला एक डोक्यात आलं पाहिजे की प्रोग्राम म्हणजे नेमकं काय असतं रे, म्हणजे आपण कशासाठी वापरतो, काय करतो. तर तुम्हाला माहिती आहे की आपण कॅल्क्युलेटर वगैरे वापरतो. सिम्पल, आपण दोन गोष्टींची ॲडिशन वगैरे करतो. ॲड केल्या दोन गोष्टी तर आपल्याला ते आउटपुट येतं. पण बघा ना, आपण सारखं त्या गोष्टी ॲड करत जातो, चालू करतो कॅल्क्युलेटर, ॲड करतो आणि पटकन तो आपल्याला आउटपुट काढून देतो. सेम तसंच इकडे कसं आहे, तुम्ही एखादा प्रोग्राम असा लिहू शकता, त्याला कितीही वेगवेगळे नंबर दिले ना तर तो तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळं करून देतो पटापट. मग त्यासाठी तुम्हाला तसा कोड लिहावा लागतो, तुम्हाला सांगावं लागतं की इथं ॲडिशनचं ऑपरेशन करायचं आहे, इथं सबट्रॅक्शन करायचं आहे, इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या सगळ्या गोष्टी प्रोग्राममध्ये बसवल्या. हे फार बेसिक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. आता थोडक्यात बघा ना, अजून एक प्रोग्राम आहे ना, तुम्हाला कळणाऱ्या भाषेत सांगायला गेलं ना तर तुम्ही सगळेजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरता, सगळे वापरतात. एक मला क्वचित असं एखादं दिसतं की म्हणजे नाही का, ते बोलतात की आम्ही इंस्टाग्राम वगैरे अनइन्स्टॉल केलं आहे, किंवा काही काही सांगतात की आम्ही हे वापरत नाही, ते वापरत नाही, ते वापरत नाही. ठीक आहे, ते दुसरं काहीतरी टाइमपास करतात, बरोबर. मग जर समजा सोशल मीडिया तुम्ही वापरत असाल तर प्रत्येकाच्या डोक्यात कसं असतं माहिती आहे का, ठीक आहे मी काहीतरी पोस्ट शेअर केली तिथे, बघा नीट लक्ष द्या. हे सुद्धा प्रोग्रामॅटिकली कसं येतं बघा, मी एखादी पोस्ट टाकली, तिथं त्यांनी मला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला पोस्ट टाकण्यासाठीचा. मी पोस्ट टाकली तर त्या पोस्टवरती काही कमेंट येतील, काही लाईक्स येतील. तर मी ते बघेन की आत्ता किती लाईक्स आहेत, 20 लाईक आहेत. नंतर थोड्या वेळाने बघितलं 50 लाईक्स आले. हे जो काउंटर असतो ना, म्हणजे त्या पोस्टवरती रिॲक्ट केल्यानंतरचा, तर त्याच्या मागे पण कॅल्क्युलेशन होत असतात ना. पण पुन्हा आपण बघा ना, एखादा काहीतरी व्हिडिओ टाकलेला असेल तर त्याचे व्ह्यूज दिसतात आपल्याला, 1050 व्ह्यूज असं तसं दिसतात व्ह्यूज याच्यावरती. मग तो काउंट कसा प्लस प्लस होत जातो. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण मागे काहीतरी प्रोग्रामिंग केलेलं असतं. आणि बघा ना, आता तुम्हाला कळलं असेल, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण लाईक केलं तर ह्याच्या लाईक एक वाढला, किंवा आपण कमेंट केल्यानंतर ते कमेंट्स वाढत आहेत. हे जे दिसतंय ना सगळं, ह्याच्या मागे पण काहीतरी लॉजिक लिहिलं जातं, काहीतरी कोड लिहिला जातो. आणि तेच कोडिंग आपण शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला लगेच क्लिअर होत असेल की आत्ताच्या जनरेशनमध्ये म्हणजे मी बघितलंय की जास्त लोक असे आहेत की सोशल मीडिया आणि हे ते कनेक्शन्स जास्त असतात त्यानुसार. तर कधीतरी आपल्याला पण वाटतं ना की अरे आपण नाही का करू शकत हे सगळं. सिम्पल आहे, आपल्याला पण वाटतं ना की मला पण हे जमलं पाहिजे, मला इंस्टाग्रामसारखं ॲप्लिकेशन बनवता आलं पाहिजे, मला यूट्यूबसारखं काहीतरी बनवता आलं पाहिजे, मला ह्या गोष्टी बनवता आल्या पाहिजे. किंवा एखादा ॲप तुम्ही बघता, तुम्हाला असा विचार येत असेल की अरे मला हे ॲप बनवायचं आहे, पण बनवायचं कसं. परत एकदा प्रश्न तिथेच होतो, बनवायचं कसं. जेव्हा असा प्रश्न पडतो ना तेव्हा एक लक्षात घ्यायचं की आयडिया सगळ्यांकडे असतात, इम्प्लिमेंट करताना जे लँग्वेज यावे लागतात ना त्या प्रोग्रामिंग लँग्वेज त्या आपल्याला शिकायला पाहिजे. मग आता बघा ना, मग तुम्ही म्हणाल की मग C++ शिकून आम्ही असं काही बनवू शकतो का. तर बघा ना, C++ सिक्युरिटी आणि याच्यामध्ये काम करतात बऱ्याचदा. मग तिथे तुम्हाला त्या गोष्टी कळतील. जे आपल्या ॲप्लिकेशन्स ते इंटरनली जाऊन ज्या कोडला धडकतात जाऊन ते CPP कोड आहेत. मग हे जर तुम्हाला पक्कं माहिती असेल तर तुम्ही वरच्या लेअर शिकत जाऊ शकता. आणि हल्लीचं कसं झालं आहे की वरच्या लेअर एकदम शिकला तर आतमध्ये काय झालं याची गरज म्हणजे गरजच वाटत नाही लोकांना शिकावं. पण ते तुम्हाला माहीत असेल ना तर तुमचा एक कॉन्फिडन्स असतो की अरे चला ह्या मेथडच्या आतमध्ये, ह्या फंक्शनच्या आतमध्ये इंटरनली जाऊन अशा गोष्टी घडतात. म्हणून CPP जास्त महत्त्वाचं आहे शिकणे. बघा ना, ज्या कुठली प्रोग्रामिंग लँग्वेजच्या याच्यामध्ये कधीच सांगत नाहीत असं की ही लँग्वेजपेक्षा आम्ही लय भारी आहे असं. बऱ्याचदा तुम्ही कंपॅरिझननी बघता पण गोष्टी, किंवा असे हे चालू असतात, डिबेट चालू असतात की ही लँग्वेज भारी का ती लँग्वेज भारी, कुठली लँग्वेज काय. पण त्या शेवटी ना एका ठिकाणी हात टेकतात ते म्हणजे C++ कडे, कारण त्या नेटिव्ह लँग्वेजेस आहेत. जे तुम्ही कुठलीही लँग्वेज घ्या, मग तुम्ही UI वाल्या लँग्वेज घेतल्या, जावास्क्रिप्ट असेल, रिॲक्ट असेल, अँग्युलर वगैरे या सगळ्या गोष्टी असेल. तुम्हाला इंटरनली गेल्यानंतर HTML असेल, इंटरनली गेल्यावर कळेल की कुठेतरी जाऊन ते CPP ला जातात नेटिव्ह, कारण इंजिन वगैरे त्याचे जे आहेत ते CPP मध्ये लिहिले. जावा, पायथन
C++ इकडेच जाऊन जात आहे. म्हणजे याचा अर्थ मला सांगायचं काय माहिती आहे का, हे इंटरनलपर्यंत जात आहे ना, कारण की हे डायरेक्टली नेटिव्ह आहे, नेटिव्ह गोष्टी आहेत. मग ह्या आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. मग आता बघा बरं, ह्या लँग्वेजेसचा जर बेस पक्का असेल ना, तर कुठल्याही लँग्वेजमध्ये ना तुम्ही भारी कोडिंग करू शकता, एवढंच डोक्यात ठेवा. मग आता ह्या बेसिकपासून शिकायला पाहिजे नेमकं याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. तर जसं मी जसं डिझाईन केल्यात ना गोष्टी, त्यानुसार जाऊया आपण. कारण मी असं कुठलं असं स्पेसिफिक नाही सांगणार तुम्हाला या पुस्तकामध्ये असं दिलं तर ह्या सिक्वेन्सेस जाऊया. आपल्याला जशा गोष्टी लागतील, म्हणजे मला वाटते ना हे शून्यातनं असं गेलं पाहिजे पुढेपर्यंत, तर आपण तसंच शिकू. आत्तापर्यंत तर फेल नाही झाली कुठली गोष्ट ज्या पद्धतीने मी शिकवले, होप सो पुढे पण नाही होणार. तर मग बघा, डेटा टाईप्सपासून मी पहिलाच टॉपिक डेटा टाईप्स का घेतोय, तर तुम्हाला माहिती पाहिजे कुठलीही गोष्ट असताना ना काही गोष्टी वापरायच्या, तर त्याच्यासाठी डेटा टाईप किती महत्त्वाचा आहे हे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघूया. चला मी तुम्हाला एक प्रोग्राम लिहून दाखवतो आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन देतो. त्यानंतर मग मी तुम्हाला शेवटी जाताना सांगेन की डेटा टाईप किती टाईपचे आहेत आणि त्यातले आपल्याला कुठले कुठले बघायचे आणि त्यांचं महत्त्व काय. क्लिअर? बरोबर. शेवटी फक्त एक डोक्यात काय ठेवा माहिती का, आपण कोड लिहिला, तो रन झाला ना, तो रॅमवरती जाऊन ऑपरेटिंग सिस्टीम इकडे त्याला रन करत बसणार आहे. म्हणजे ते अशा फॉर्मॅटमध्येच जाणार आहे. फक्त आत्ता गोळा दाखवते ना, 1-2 दिवसाच्या लेक्चरमध्येच तुम्हाला याच्या आतमध्ये काय आहे ना ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. हे भरपूर लोक असे की ज्यांना हे माहितीच नसतं. तुम्ही त्यांना सांगितलं ना, ते म्हटलं ना की हां हे काय होतं, कोड असं डबल क्लिक केलं, मूवीची फाईल आहे, डबल क्लिक केली, काय होतं माहीत नसतं. तेव्हा पिक्चर लागतो, सारख्याजम असतं, गोष्टी असतात, पण त्यामागे अज्ञान आहे हे कुठे माहिती असतं. म्हणजे तिथे तेवढ्या पुरतं ठीक आहे, हां तुम्ही जोक मारा त्यावरती, पण जेव्हा तुम्हाला माहीत असेल ना तेव्हा तुम्ही बोलू शकता. पण किती लोकांना माहीतच नसतं ना, डबल क्लिक केला, हां काय रन होतं, पिक्चर रन होतं. पिक्चर कधीच रन होत नाही, फाईल ती कधीच रन होत नाही. ते कुठला तरी प्लेअर असतो, तो रन होत असतो आणि त्याला इनपुट म्हणून ही फाईल जाते, तो आपल्याला मूवी दाखवायचं काम करत असतो. हे किती लोकांना माहिती आहे. मग ठीक आहे, ते आपण शिकणारच आहोत. फक्त मला एवढंच वाटतं की शेवटपर्यंत एक लक्षात ठेवा, OS इथे रॅम आहे आणि इथं आपली ती प्रोसेस जाणार आहे. म्हणजे आपण ह्याच्यानंतर जेवढे काही कोड बघू ना ते असं गोळ्याच्या फॉर्मॅटमध्ये जातील असं लक्षात ठेवा. हे तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी मी गोळे दाखवले, ॲक्च्युली असं नसतं इंटरनेट. क्लिअर आहे? त्यानंतर आपण गोष्टी बघू की ॲक्च्युली कसं असतं. बघा बरं, आता मी एक काम करतो, मी एक एक्झाम्पल घेतो. बघा इथे ना मी असं लिहितो, हॅश इन्क्लूड. याच्या पुढे मी ही लाईन लिहिणार नाही बोर्डवरती लिहिताना, तुम्हाला माहिती आहे, कारण ही लाईन कंपल्सरी. आणि ही लाईन का लिहितोय हे सगळ्यांना माहिती असेलच, तरच तुम्ही हे लेक्चर बघत असाल. अदरवाईज तुम्ही जर डायरेक्ट हे लेक्चर बघत असाल तर मला असं वाटतं तुम्ही ती मागचे 3-4 लेक्चर आहेत ती नक्की बघावी, जी यूट्यूबवरती आहे. क्लिअर आहे? चला, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. तिथे आपण काय लिहितोय, इंट मेन. समजा मी एखादा नंबर लिहितोय, ठीक आहे, म्हणजे एखाद्याचं एज लिहितोय. मग मी असं लिहिलं, इंट एज इज इक्वल टू 28 असं काहीतरी लिहिलं. नंबर आहे हा, बघा ना, हा नंबर आहे. मला काय करायचं आहे, ह्या व्यक्तीचं नाव पण प्रिंट करायचं आहे. तर नाव प्रिंट करायला स्ट्रिंग वापरतात. मी तुम्हाला नंतर सांगेन की स्ट्रिंग हा कुठल्या टाईपचा डेटा टाईप आहे ते नंतर आपण बघूया. फक्त आता बघा इथे लिहितोय कसं, स्टँडर्ड स्ट्रिंग. आता सगळ्यांना हा प्रश्न नक्कीच नाही पडणार की इथे स्टँडर्ड का लिहिलं. स्टँडर्ड सगळ्यांना माहिती आहे. लगेच डोक्यात काय आणायचं माहिती का, बहुतेक हा स्ट्रिंग नावाचं जे काय आहे ना ते आयोस्ट्रीमच्या आतमध्ये जे नेम स्पेस आहे ना स्टँडर्ड, त्याच्या आतमधलं आहे. म्हणून स्ट्रिंगच्या अलीकडे स्टँडर्ड लिहावं लागतं, स्टँडर्ड स्कोप रिझोल्युशन स्ट्रिंग. आता आठवा बरं, आपण कशाच्या अलीकडे स्टँडर्ड लिहितो, सी आउट, सी यांच्या अलीकडे स्टँडर्ड लिहितो, किंवा एंडेल असेल. बरोबर? आता बघा ना, स्ट्रिंग मी इकडे काय लिहिलं, नेम, आणि डबल कोटमध्ये लिहिलं नेम काय आहे, राहुल. झालं इथेपर्यंत. आता बघा बरं, मी ह्या दोन गोष्टी काय करतो, प्रिंट करतो. प्रिंट कशा करणार बघा, स्टँडर्ड सी आउट. पहिला तर काय प्रिंट केलं, नेम प्रिंट करूया आधी, नेम. नंतर स्टँडर्ड एंडेल, म्हणजे नवीन लाईनला जा, पुढे गेलो, स्टँडर्ड सी आउट, परत एज, स्टँडर्ड एंडेल. झालं. आणि इथे काय येणार, रिटर्न 0. क्लिअर आहे इथपर्यंतचं. बघा बरं, म्हणजे मेनच्या आतमध्ये आपण एवढा सगळा कोड लिहिला आहे. इथून काय होतंय, रिटर्न 0 का करतो, तर ऑपरेटिंग सिस्टीमला आपण सांगतो सक्सेसफुली पोहोचलो. हे तुम्हाला इतर गोष्टी तर नक्की माहिती असेल. परत एकदा, स्टँडर्ड इथे का लिहिलंय, तर सी आउट कुठे, तर नेम स्पेसच्या आतमध्ये, एंडेल कुठे, नेम स्पेसच्या आतमध्ये, हा सी आउट कुठे, नेम स्पेसच्या आतमध्ये, म्हणजे तो एकच आहे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फंक्शनॅलिटी आपण नंतर बघूया, फक्त आधी हा कोड बघा. मला सांगा रे, आता कसं होतं माहिती आहे का, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मी फक्त एज 28 असं लिहिलं असतं तर चाललं असतं ना.
इथे इंट का लिहिलं होतं, मग मी पुसतो ते, बरोबर. मग माझं सांगण्याचा हाच म्हणजे हीच पद्धत आहे की जर मी हे पुसलं तर एज नावाचं हे काय आहे, व्हेरिएबल आहे, बरोबर. व्हेरिएबल आहे, त्याला आयडेंटिफायर असं सुद्धा म्हणतात. आयडेंटिफायर व्हेरिएबल वगैरेला आयडेंटिफायर का, तर त्याला नाव आहे, काहीतरी वेगळं नाव आहे. तुम्ही नाव काही देऊ शकता, एजच्या ऐवजी ए बी सी डी काय पण एक्स लिहू शकता, वाय लिहू शकता, काय लिहू शकता. आयडेंटिफायरचं नाव काही असू शकतं, बरोबर. ते तुमच्यावर असतं, तुम्ही काय देता नाव. तर मला इथे कळतंय की मला एज लिहायचं म्हणून मी मिनिंगफुल नाव द्यावं म्हणून मी एज लिहिलं तिथे. बघा आता लक्ष द्या, जर मी इथे सांगितलंच नाही ना की हा एज कुठल्या टाईपचा आहे, तर शेवटी जो आपण गोळा बघितला होता, तुम्ही नोटीस केला का रे तो गोळा, असा एक गोळा होता आपल्याला म्हणजे रॅमवरचा, त्याचं नाव काय होतं, ए डॉट आउट. प्रोसेस आहे आपली, बरोबर. म्हणजे तो काय बोलतो, एज नावाचं काहीतरी आहे बरं का याच्याकडे, त्याच्यामध्ये 28 ही व्हॅल्यू स्टोअर करायची, त्याच्यामध्ये 28 ही व्हॅल्यू काय करायची, मला स्टोअर करायची. पण 28 ही व्हॅल्यू स्टोअर करायला नेमकी मला ह्याला किती जागा द्यायला पाहिजे हे मला कळलं पाहिजे. जागा म्हणजे बघा ना, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण घरी फ्रीज आणताना आपण काय म्हणतो की 4 फरशा लागतील, बहुतेक 4 फरशांच्या दरम्यानची जागा करायला लागेल जेणेकरून त्याच्यामध्ये फ्रीज बसेल. कपाट आणायचं असेल तर आपण काय होतो, एवढी जागा मला सोडली पाहिजे जेणेकरून इथे कपाट बसू शकेल. बघा ना, प्लॅन करताना आपण असंच करतो, टीव्हीसाठी विशिष्ट जागा पाहिजे इथे भिंतीवरती, तर तेवढी जागा सोडून बाकीच्या ह्याच्यावरती तुम्ही काही करू शकता. हे लक्षात ठेवा. सोफे वगैरे असेल तर सोफ्यांसाठी जी काही स्पेसिफिक जागा लागते तर आपण तेवढी रिझर्व करून ठेवतो. मला सांगायचं काय, प्रत्येक गोष्टीला जशी जागा लागते ना तशीच या व्हेरिएबल्सला पण जागा लागते. म्हणजे आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत ना ते व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही मला म्हणजे काही असेल, सिलेंडर असेल, गॅस असेल, मांडणी असेल, भांडी असेल, जे काही व्हेरिएबल्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि त्यांना काय लागते, जागा लागते ठेवायला. तर मग त्याची आधीच तयारी करून ठेवली जाते. असंच आहे, हा एज कुठल्या टाईपचा आहे हे सांगायला लागतं आपल्याला, तेवढी जागा त्याला रिझर्व करून दिली जाते. म्हणजे बघा ना, हा आपला प्रोग्राम आहे, हा रन झाल्यानंतर याचा गोळा बनणार आहे, म्हणजे या गोळ्याच्या आतमध्येच याला जागा मिळणार आहे, या दोघांना. मग ही जागा इथे भेटते आपल्याला. मग ही जागा किती द्यायची हा प्रश्न पडतो. म्हणजे आपण कधी असं सांगत आहे ना, आता तुम्ही समजा इकडून कधी जात असाल, बरोबर, म्हणजे फिरत असाल इकडे तिकडे, जर तुम्ही एखादी जमीन घेऊन ठेवली 2 गुंठे आणि त्याच्यावरती तुम्हाला घर बांधायचं आहे, तुमच्या बाबांनी वगैरे घेऊन ठेवली, तर तुम्ही काय म्हणता की हे कंपाऊंड टाकलं ना, ही जागा आमची आहे बरं का, आता इथं आम्ही काहीतरी रो हाऊस वगैरे बांधणार आहोत, बरोबर. पण तुम्ही असं नाही ना करत की पलीकडच्याची पण जागा तुमच्या ह्याच्यात इन्क्लूड करू शकता, तसं नाही करू शकत, येऊन फटके देतील तुम्हाला. हे लक्षात येते का. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, तर आपल्याला जेवढी जागा रिझर्व करून दिली जाते ना त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. सेम यांच्यासाठी पण असंच आहे. हे सांगतं की तुला एखादा नंबर ठेवायचा तर तुला त्याचा टाईप सांगावा लागेल, आणि तुझा जो टाईप असतो ना त्याच्यावरती मी तुला तेवढी जागा मिळवून देईल असं ऑपरेटिंग सिस्टीम सांगते, बरोबर. म्हणूनच इथे बघा आपण काय लिहिला होता, इंटिजर. मग बघा इंट म्हटल्यानंतर काहीतरी जागा आली, बरोबर. तसाच आहे ना हा जो स्ट्रिंग असतो ना, तर तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणजे इंटिजरसाठी काही खास जागा लागते, स्ट्रिंगसाठी पण जागा लागेल का तशी. सो स्ट्रिंगसाठी पण जागा लागते. बघा ना, जेवढे कॅरेक्टर असेल तेवढी ती जागा अलोकेट करून ठेवतो. म्हणजे ते सांगतं की एवढे कॅरेक्टर आहेत ना, मला एवढी जागा लागेल. मी तुम्हाला ह्याच्या जागेबद्दलच्या गोष्टी ज्या डिटेलमध्ये ना पुढे सांगेन, कारण की स्ट्रिंग हा वेगळा डेटा टाईप असा कन्सिडर केला जातो CPP-मध्ये. पण जसं तुम्हाला माहिती आहे ना, इंटिजर आहे. अजून काय, जर तुमचं क्लासरूमचं काहीतरी म्हणजे किंवा तुम्ही ग्रेडमध्ये असाल ABCD तर कॅरेक्टर आपण वापरतो, काहीतरी कॅरेक्टर वापरतो आपण, बरोबर. सिक्युरिटी द्यायची असेल, Z सिक्युरिटी दिली, कॅरेक्टर आहे Z, बरोबर. हे काय आहे मी तुम्हाला काय सांगतो हे पुढे तुम्हाला सांगेनच नक्की. किंवा सॅलरी असेल आपली, तर सॅलरी आपल्याला फ्लोटमध्ये मिळते, म्हणजे नाही का किती 5,000 रुपये डॉट 25 पैसे 50 पैसे असं पुढे फ्लोटमध्ये असते किंवा डबलमध्ये असते सॅलरी, बरोबर. चला मग त्या पण गोष्टी काय आहेत आपल्याला कळतील. म्हणजे यासाठी बघा ना, आधीच एखादं व्हेरिएबल लिहायचं असेल ना आपल्याला, तर आपल्याला त्यासाठी काहीतरी जागा रिझर्व करून ठेवावी लागते. मग ती रिझर्वेशनसाठी जी जागा आहे ना ती आपल्याला आधी सांगावी लागते, तर कोणत्या टाईपचं आहे. आणि हेच आहेत ना असे जे टाईप आहेत त्यांनाच डेटा टाईप असं म्हणतो, बरोबर. आपण काय म्हणतो याला, डेटा टाईप असं म्हणतो. पण म्हणजे काय माहिती आहे का, ज्या पद्धतीचा डेटा आहे ना त्याचा टाईप कोणता आहे, म्हणजे जो काही आपण डेटा एंटर करणार आहोत त्याचा टाईप कोणता आहे हे सांगणे म्हणजे डेटा टाईप असतं. क्लिअर आहे इथंपर्यंतचं. बघा बरं, म्हणजे जर इंटिजर घेतला ना तर ह्याला 4 बाईट अशी जागा मिळते, 4 बाईट्स. बघा आता लगेच प्रश्न पडेल, 4 बाईट्स म्हणजे कसं, आपण तर एकर मध्ये जागा मोजतो,
किंवा कोणत्या कोणत्यामध्ये जागा मोजतो, तसं रॅम होते बाईटमध्ये जागा मोजली जाते. कळलं का? असे बाईट असतात. म्हणजे एक बाईट बघा, सगळ्यात छोटं युनिट पण दाखवतो तुम्हाला, लक्ष द्या. एक बाईट आहे. आता इथनं पुढे आपण हा एक बाईट आहे, याचा हा एक बाईट बनलेला असतो तो 8 बिट्स पासून बनलेला असतो. म्हणजे छोटं युनिट काय, बिट्स झालं. म्हणजे 8 बिट्स म्हणजे एक बाईट. आपल्या इंटिजरला किती बाईट मिळतात रे? 4 बाईट्स मिळतात. मग सांगा बरं किती बिट्स झाले? गुणाकार येतो ना सगळ्यांना, 4 गुणिले 8 म्हणजे 32 बिट्स झाले. म्हणजे थोडक्यात असं पकडा की ह्या इथे ना आपल्याला 32 घरं जागा मिळणार आहे, छोटी 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 32 घरं. आणि या 32 घरांच्या आतमध्ये ही व्हॅल्यू ठेवली जाणार आहे. मग आपण याला बीट्समध्ये बोलतोय, तर आपण असं म्हणूया 100 बीट्सपासून जागा मिळायला सुरुवात झाली असं म्हणा. 100, 101, 102, 103, 4 बाईट्स जागा मिळाली. बरोबर, 4 बाईट्स जागा मिळाली. 4 बाईट्स म्हणजे किती बीट्स रे? 32 बीट्स. म्हणजे त्याच्यामध्ये एक एक बीट किती असेल? 32 असते. बरोबर. पण तुम्ही मला 100 ते 103च लिहिलंय, मी हे काय लिहिलंय? बाईट्स लिहिले, 4 बाईट्स लिहिले. याच्या दरम्यान आहेत ना एक 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 बीट आहे. किती? 32. मग आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की याच्यामध्ये कसं जातं जागामध्ये, हे 28 कसे बसवले जातात हे मी पुढे सांगेनच तुम्हाला, त्याच्याबद्दल काळजी करू नका, फक्त आत्ता लक्ष द्या गोष्टींकडे. ठीक आहे, हे सोपं आहे, अवघड नाही आहे इथे. आता बघा, एजला काय मिळाली? ते जागा मिळाली, त्याच्यामध्ये 28 टाकलं. मग जेव्हा तुम्ही ना ॲक्सेस करता ना, तेव्हा ते जातं या जागेकडे आणि त्याला विचारतात, अरे एज तुझ्या बॉक्समध्ये काय व्हॅल्यू होती, मला प्रिंट करून दे. मग बघा बरं, आपल्याला इथे आउटपुट काय मिळणार? 28. इथे नेम नावाचा पण एखादा बॉक्स बनला समजा, त्याच्यामध्ये काय गेले? राहुल गेले. बरोबर. मग राहुल गेले ना, तर तो राहुल नावाच्या नेमकडे जातो आणि त्याला विचारतो की त्या डेटा टाईपकडे जातो, त्याला म्हणतो की अरे तुझ्या आतमध्ये जे काही लिहिलेलं ते आहे ते प्रिंट करायला दे. मग बरोबर राहुल प्रिंट होतं. आणि याचं काम काय आहे सी आउटचं? तर हे मॉनिटरवर प्रिंट करणं, एवढंच काम. क्लिअर आहे इथंपर्यंतचं? हे बेसिक आहे बरं का, हे परत 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 गोष्टी येत राहणार आहे. पण आत्ता मग तुम्हाला प्रश्न पडेल की हा जर डेटा टाईप आहे ना, तर असे किती डेटा टाईप आहेत? बरोबर. हा जर एक इंटिजर डेटा टाईप असेल ना, तर असे किती डेटा टाईप आहेत? चला मग आपण एक काम करूया, आधी हा कोड लिहून घेऊया, आउटपुट बघूया याचं, आणि मग मी तुम्हाला डेटा टाईप नावाचा टॉपिक शिकवायला येतो. चला बघा बरं, हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, पुढे आलो इंट मेन, खाली आलो रिटर्न 0. बघा बरं, इथे व्हेरिएबल लिहायचं आपल्याला. काय लिहिलं आपण? इंट एज इज इक्वल टू 28 आणि std स्कोप रिझोल्युशन स्ट्रिंग नेम इज इक्वल टू डबल कोटमध्ये काय लिहितोय? राहुल. बघा, स्टँडर्ड सी आउट, ते काय प्रिंट करणार? एज, स्टँडर्ड एंडेल, इथे नेम प्रिंट करूया, मग एज प्रिंट करूया, नेम आणि एज. बघा बरं, आपला कोड असाच दिसतोय का बोर्डवरती, आणि सेम आपण असंच लिहिलं का? बरोबर. चला मग आता याला काय करूया, एकदा कंपाईल करूया आणि रन करूया. काय काय एरर वगैरे देते का आपल्याला? कंपायलरचं नाव काय? G++, आणि इथे आपला प्रोग्राम 1.cpp. एरर येणार आहे का? काहीच नाही येणार. बघा आलं का? एरर नाही. मग रन करूया, आउटपुट काय येते आपल्याला? बघा, राहुल आणि 28. म्हणजे हे एवढं प्रिंट झालं. पण हेच बघा ना, जर ह्याच्या अलीकडे मी जर डेटा टाईप लिहिलं नसतं ना, तर त्याला कळलंच नसतं की मी त्या गोळ्यामध्ये म्हणजे त्या प्रोसेसच्या आतमध्ये ह्या एज नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याला जागा किती देऊ. तू मला ते डिक्लेअर कर, ते डिफाईन करून सांग की नेमकं तो कुठल्या टाईपचा आहे, त्या टाईपनुसार मी जागा बनवेन. जसं बघा ना, आता आपण घरात राहतो, आपण ह्युमन टाईप आहोत असं म्हणूया आपण. बरोबर. आपला डेटा टाईप काय? ह्युमन. क्लिअर आहे. चला मग ह्या टाईपची लोक जर असेल तर त्यांना तेवढी विशिष्ट जागा लागते. बरोबर. झोपण्यासाठी काही जागा लागत असेल, वावरण्यासाठी काही जागा लागत असेल, म्हणजे आपला डेटा टाईप ह्युमन आहे ना, त्याला जशी जागा पाहिजे ना त्यानुसार गोष्टी असाइन केल्या जातात किंवा तशी मेमरी अलोकेट केली जाते. क्लिअर आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसला तुमच्यासाठी एक स्पेसिफिक जागा असणार आहे की या जागेवरती हा व्यक्ती बसतो. बरोबर. त्याच्यासाठी तेवढी जागा रिझर्व करून ठेवली जाते.
जर तो व्यक्ती आला आणि त्याच्यासाठी जागाच नसेल तर तो काय उभं राहून गोष्टी करणार का, म्हणजे कोड वगैरे उभं राहून करणार का, नाही. याचाच अर्थ काय, आधीच त्याची सोय केली जाते. आणि हेच डेटा टाईपमध्ये सुद्धा असतं. म्हणजे डेटा टाईप ह्या एजला जर 28 ही व्हॅल्यू ठेवायची असेल ना, तर याच्यासाठी आधी याला जागा केली पाहिजे. मग आपण डेटा टाईपच नाही का दिला तर बघा तो आपल्याला कंपाईल टाइमला एरर देतो. बघा त्यांनी सांगितलं एज वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. म्हणजे एज या स्कोप मध्ये सांगितलं गेलं नाही. तू मला सांग की नेमका एज कुठल्या टाईपचा आहे, तो ज्या टाईपचा आहे असं सांगितलंच ना, मग मी त्याला तेवढी जागा नक्की मिळवून देऊ शकतो. मग बघा बरं इथे ते काय करतो आपण, इंट एज, बरोबर. सेम तसंच आहे. आता बघा मी इथे नेमच्या इथलं स्ट्रिंग काढलं. बघा आता हे एरर बघा, मग अशी एजला दिली होती, आता एजला एरर येईल का, नाही. तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता त्यांनी स्ट्रिंगला एरर दिली. बघा नेम वॉज नॉट डिक्लेअर इन दिस स्कोप. बघितलं, म्हणजे याचाच अर्थ काय रे, ते धडधडीत सांगतात की मला तू काय कर, ते डिक्लेअर करून ठेव किती जागा पाहिजे मला, त्या डिक्लेरेशनवरनं कळतं. म्हणजे त्याचा कुठला टाईप आहे ना यावरनं मला किती जागा द्यायचे हे कळतं. म्हणजे बघा स्टँडर्ड स्ट्रिंग बघा नेम इज इक्वल टू राऊंड, बरोबर. म्हणजे असं इथे आपल्याला काय मिळतं, इथं डेटा टाईप किती महत्त्वाचे आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असेल, बरोबर. मग चला आता मग आपण आपल्या टॉपिककडे जाऊया. डेटा टाईप, किती टाईपचे डेटा टाईप आहेत आणि डेटा टाईप नेमके कसे कसे असणार आहेत ते आपले सोपे आहेत, असं काय अवघड नाही. अख्खं म्हणजे CPP संपेपर्यंत आपण डेटा टाईप शिकत असतो. तुम्ही म्हणा असं कसं करा, म्हणजे डेटा टाईपवरच अख्खे लेक्चर्स असणार आहे का, हो. कारण तुम्ही बघा नोटीस करा, या प्रत्येकावर आहे ना एक टॉपिक्स आहेत, ते तुम्हाला कळतील कुठले मी बोर्डवरती तुम्हाला काढून दाखवतो. चला हे कळलं ना कोड आपल्याला कसा होता, ठीक आहे. याची डायग्राम मी इथे दाखवली असं, पण तो 28 नेमका कसा स्टोअर होतो त्याच्यामध्ये ते पण सगळं सांगणार आहे. पण थोडा वेळाने काय सांगेन गोष्टी, ते एकदम नको सगळं. बरोबर आहे. आता ते लिहितो की डेटा टाइप्स. जर आपल्याला त्या कोडमध्ये ना समजा सॅलरी दाखवायची असते, म्हणजे एम्प्लॉई आहे कोणीतरी, त्याची सॅलरी लिहायची. समजा सॅलरी आपण असं म्हणूया की कितीतरी 50,000 रुपीज सॅलरी, बरोबर असं लिहिलं. तर या सॅलरीला मला काहीतरी डेटा टाईप सांगावा लागेल. मग तो एक तर तुम्ही फ्लोट घेऊ शकता और डबल घेऊ शकता. कारण आहे ना कसं आहे, फ्लोट और डबल हे दोघंही फ्लोटिंग पॉईंटसाठी वापरले जातात. म्हणजे जेव्हा सॅलरी किंवा जो तुम्हाला माहिती असेल की एखाद्याचे हाईट वगैरे असतं की काय 5.5, 5.8, 6.1 अशा हाईट असतात, बरोबर. त्या फ्लोट व्हॅल्यूमध्ये येऊ शकतात. पण जेव्हा रेंज मोठी असते ना फ्लोटिंग पॉईंटची, तेव्हा तुम्ही डबल वापरू शकता. कारण की ह्या फ्लोटला जागा किती मिळते, 4 बाईट्सच मिळते. म्हणजे तुम्ही मला इंटिजरला जेवढी मिळाली तेवढीच का, हो. जेवढी इंटिजरला जागा दिली जाते तेवढीच फ्लोटला दिली जाते. पण याचं सेव्ह करण्याच्या गोष्टी म्हणजे वेगळ्या पद्धतीने केल्या जातात. कारण तो काय बोलतो, हा फ्लोटिंग पॉईंट एक्सेप्शन, बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायला काय केलं आहे की याला जी मेमरी लागणार आहे ना ती फ्लोट टाईपची असणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर तिथे फ्लोट व्हॅल्यू आहे. कळतंय का नक्की. म्हणजे बघा ना, हा जेव्हा मला 50,000 याच्यामध्ये स्टोअर करायचे तेव्हा मी त्याला फ्लोट असं म्हणतो. मग काही लोक म्हणतात की मी याला इंटिजर म्हणून घेतलं तर चालतं असं, पण या पुढच्या व्हॅल्यूज आहेत ना येत नाहीत, कारण त्याला हा डॉट कळतच नाही. कळलं का. सिंगल प्रेसिशन, डबल प्रेसिशन माहिती आहे ना. मग हे जे आहे ना ते इंटिजरला कळत नाही, म्हणून त्याच्यासाठी डेटा टाईप कुठला आहे, फ्लोट आहे. मग तुम्ही म्हणाल मग डबल का आलं. मग डबल काय म्हणतं की माझी जरा रेंज जास्त असणार आहे, मला जागा मिळतानाच किती मिळते, 8 बाईट्स मिळते. तुम्ही म्हणाल आपल्याला कसं करणार सर याला एवढी जागा मिळते. कारण एक आहे ना साईज ऑफ नावाचं हे आहे, साईज ऑफ ऑपरेटर आहे आपण असं म्हणूया. तर तो काय करतो माहिती आहे का, तो आपल्याला यांची साईज किती आहे, किती साईज मिळू शकते हे आपल्याला प्रिंट करून दाखवतो. तर आजच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला डेटा टाईप्स आणि यांच्या साईज ज्या आहेत त्या सांगणार आहे. प्रत्येक डेटा टाईपची किती किती साईज असते. बट आहे ना ते पण तुम्हाला कळेल, ठराविक ह्यांच्यावरच आपल्याला साईज ऑफ लावता येते. कळेल तुम्हाला कसं काय. आत्ता तरी आजच्या लेक्चरमध्ये तरी तुम्हाला एवढंच कळेल की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपण साईज ऑफ यूज करणार ना. बघा चला स्टार्ट करूया. डेटा टाईप आहे. खरं बघायला गेलं ना तर 3 टाईपचे डेटा टाईप असतात. किती टाईपचे, 3 टाईपचे. पहिला असतो प्रिमिटिव्ह डेटा टाईप. प्रिमिटिव्ह
पहिला कुठला असतो प्रिमिटिव्ह डेटा टाईप. आता प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे असा डेटा टाईप असतो की जो प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सुरुवातीपासून आलेला, म्हणजे हे बाकीचे पण तेव्हापासूनच आहे, पण प्रिमिटिव्ह डेटा टाईप असा असतो की ज्याला आपण असं म्हणूया की ते बेसिक डेटा टाईप आहे, हे असलेच पाहिजे. आणि ह्याच्यावरती बाकीचे डेटा टाईप डिपेंडंट असतात. म्हणजे बघा ना, पहिला प्रिमिटिव्हमध्ये कुठले कुठले येतात डेटा टाईप, मगाशी मी तुम्हाला सांगितला, तो येतो इंटिजर, बरोबर. दुसरा येतो फ्लोट, अजून एक आहे कॅरेक्टर कॅट, बरोबर. अजून एक आहे डबल, आणि शेवटचा आहे तो म्हणजे वॉइड. या सगळ्यांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघायचं. नंतर हा पहिला डेटा टाईप, हे बेसिक आहे, प्रिमिटिव्ह और बेसिक डेटा टाईप. म्हणजे हे असे डेटा टाईप आहेत की हे तुम्हाला माहिती असणे गरजेचंच आहे, तर तुम्हाला पुढचे डेटा टाईप कळतात. क्लिअर आहे. मग तुम्ही म्हणाल मग असे टाईपमध्ये वेगळे वेगळे का केले, तर बघा ना, ह्यांना आधीच हार्ड कोडेड व्हॅल्यूज आहेत. खरं बघायला गेलं हार्ड कोडेड म्हणजेच काय, यांची गोष्ट आधीच ठरवून दिलेली आहे की हे अशाच टाईपचे असेल. इंटिजर 4 बाईटच घेईल, फ्लोट 4 बाईटच घेईल, डबल 8 बाईटच घेणार, हे आधीच ठरवून ठेवलेलं आहे. मग जे पुढचा टाईप आहे ना, डिराइव्ह डेटा टाईप, बघा तुम्हाला नावावरनं कळत असेल, डिराइव्ह म्हणजे काय, आणलं गेलं, बरोबर. मग त्यामध्येच आहे ना, यांच्यावरती डिपेंडंट असणारे डेटा टाईप असतात. म्हणजे त्यांना स्वतःचं महत्त्व आहे, पण ते कशावर डिपेंडेंट आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाईपवर डिपेंडंट आहे. मग डिराइव्ह डेटा टाईपमध्ये पहिला येतो ॲरे. तुम्हाला लक्षात येत असेल की हे मी असं का म्हणलं, डेटा टाईप संपेपर्यंत सगळं अख्खं CPP संपलेलं असतं. कसं काय बघा, तुम्ही नोटीस करा, जे टॉपिक्स आहेत ना, ते सगळे डेटा टाईपवर डिपेंडंट आहेत. बघा दुसरा असतो पॉइंटर. तुम्हाला काय बोलता, पॉइंटर हा डेटा टाईप आहे. येस, पॉइंटर हा डेटा टाईप आहे, बरोबर. चला नंतर तिसरा, आता थोडासा विचार करा. आता ह्याच्यामध्ये जसं आपण ॲरे पॉइंटर हे डेटा टाईप म्हटलं, याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू स्टोअर करावी लागते. पण पुढचं जे आहे ते बघा ना, फंक्शन. तुम्हाला फंक्शन सुद्धा डेटा टाईप आहे. येस, आपण फंक्शन हा टॉपिक शिकणार आहोत, तो सुद्धा एक डेटा टाईपच आहे. तुम्हाला म्हणजे सगळंच डेटा टाईप असल्यासारखं. येस, सगळंच डेटा टाईप आहे. चला अजून एक याच्याकडे असतं, ते म्हणजे जे C मध्ये नाहीये. आता जी लोक C शिकून CPP ला आलेले आहेत त्यांच्यासाठी माहिती असेल की हे 3 तर सेम होतं, हे 5ही सेम आहेत. तिकडे सुद्धा C मध्ये पण असेच डेटा टाईप आहेत. CPP मध्ये बघा हे 3 आहेत, पण याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे, तो म्हणजे रेफरन्स. रेफरन्सला इथे ब्रॅकेटमध्ये अँड करून ठेवतो, तुमच्या लक्षात येईल की रेफरन्स अशा टाईपचा काहीतरी असतो. ठीक आहे. चला तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया. हे कळलं का, याच्याबद्दलही मी पुढे सांगणार आहे. ह्याला डिराइव्ह काय का म्हणायचं, जेव्हा मी इंट्रोडक्शन स्टार्ट करेल तेव्हा मी सांगेन की यांना डिराइव्ह का म्हटलं, ते तुम्हाला ऑटोमॅटिकली कळत जाते. बघा पुढचा आहे युजर डिफाईन डेटा टाईप. युजर डिफाईन डेटा टाईप, बरोबर. 3 टाईप बघा, पहिला प्रिमिटिव्ह, डिराइव्ह, नंतर युजर डिफाईन. युजर डिफाईन म्हणजे काय, युजर त्याला नाव देतो, त्याच्या गोष्टी आधीच ठरलेल्या नाही, पण युजरवरती डिपेंडंट असतात. युजर डिफाईन करतो या गोष्टी, म्हणून याला युजर डिफाईन डेटा टाईप असं म्हणतात. बघा बरं, याच्यामधला पहिला आहे तो म्हणजे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल ना, स्ट्रक्चर ऐकून असेल काही लोक. स्ट्रक्चर हा टॉपिक आहे एक वेगळा. त्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे युनियन. सेम स्ट्रक्चर सारखंच काहीतरी गोष्ट असते, युनियन. इकडे तिसरा आहे इन्युमरेशन, इनम. ते काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामध्ये चौथा टाईप येतो तो म्हणजे क्लास. बघा बरं, मी तुम्हाला क्लासेस अँड ऑब्जेक्ट मधला जो क्लास सांगितला होता ना, तो सुद्धा डेटा टाईप आहे. म्हणूनच मी तुम्हाला असं म्हटलं होतं त्या लेक्चरला, क्लास आपण लिहितो तेव्हा तो संपल्यानंतर सेमीकोलन दिला जातो, कारण CPP मध्ये क्लास हा डेटा टाईप कन्सिडर केला जातो. बघा बरं, डेटा टाईप मध्येच मी लिहिलाय का तो, म्हणजे मी प्रत्येक वाक्य कुठे ना कुठे कनेक्ट करून ठेवलेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज ते वाक्य कशा पद्धतीने सांगतो. बघा बरं, मग किती डेटा टाईप आहेत चला मोजूया. इकडे हे 5 आणि हे 4 आणि हे 4, बरोबर. 9 आणि 4 13 डेटा टाईप. 13 डेटा टाईप. टाईप किती आहेत, 3. पहिला म्हणजे प्रिमिटिव्ह, दुसरा डिराइव्ह, तिसरा युजर डिफाईन, बरोबर. प्रत्येकाला आता तुम्ही म्हणाल की यांच्या साईज फिक्स आहे. म्हणजे बघा ना, हा 4 बाईट घेणार आहे, हा 4 बाईट घेणार, हा 1 बाईट डबल 8 बाईट घेतो. वॉइडला साईज नसते. वॉइड म्हणजे काय माहिती आहे का, नथिंग. मग तुम्ही म्हणता नथिंग तरी पण डेटा टाईप कसा काय तो, याचं पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे. भरपूर लोक वॉइडला डेटा टाईप समजत नाही, पण तुम्ही कुठलंही पुस्तक उघडून बघा, त्यांचं डॉक्युमेंटेशन बघा, त्यांनी वॉइडला डेटा टाईप असं कन्सिडर केलंय का, कारण की तुम्हाला माहिती पाहिजे फंक्शनमध्ये जेव्हा आपण एखादं फंक्शन लिहितो तेव्हा ते जर फंक्शन काही रिटर्न करत नसेल तर ते वॉइड असतं. म्हणजे काय, तो काहीच घेऊन येत नाही असं असतं. सगळं समजेल तुम्हाला पुढच्या काही लेक्चर्समध्ये. बघा आता हा ॲरे या डेटा टाईपला साईज कशावरती असते, तुम्ही
यातला कुठला डेटा टाईप वापरून ॲरे बनवत असाल ना तशी तुमच्या ॲरेची साईज असते. म्हणजे तुम्ही या चौघांपैकी ॲरे ह्या चारही टाईपचा असू शकतो, बरोबर. यातला जो डेटा टाईप वापरून तुम्ही ॲरे बनवाल ना तसं ॲरेची साईज बदलत जाते. म्हणजे याची साईज डायनॅमिक आहे. म्हणजे काय, तुम्ही कुठला डेटा टाईप वापरता त्यावर डिपेंड करतं. कुठला प्रिमिटिव्ह डेटा टाईप वापरता तुम्ही प्रिसाईज, म्हणजे आपण असं म्हणूया की त्या गोष्टी कशा घेतल्या जातील म्हणजे का ॲरे. तुम्ही असं नाही, तुम्हाला कोणी विचारलं ॲरेची साईज सांग, तुमचा पहिला प्रश्न काय पाहिजे म्हणजे का कुठल्या टाईपचा ॲरे आणि किती नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत ॲरेमध्ये. आता तुम्हाला ज्या लोकांना ॲरे हा शब्दच माहिती नसेल त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका. ॲरे नावाचा टॉपिकच आहे पुढे, ठीक आहे, तो आपल्याला कळणारच आहे. पॉइंटर पण सेम, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक C++ मधला पॉइंटर. कारण याच्यावरती अख्ख्या गोष्टी डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्ही नेटिव्ह जे म्हणतो ना आपण ते सगळे या गोष्टीवर डिपेंडंट आहे, ठीक आहे. नंतर आलं फंक्शन. सेम फंक्शनचं पण कसं, फंक्शनला अशी काही साईज नसते प्रॉपर, पण ते काय सांगतं माझ्याकडे कुठले कुठले डेटा टाईप वापरले जातात हे मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही यांचा वापर करून फंक्शन्स लिहू शकता, तुम्ही यांचा वापर करून पॉइंटर लिहू शकता. सेम रेफरन्स काय म्हणतात, तुम्ही यांचा वापर करून रेफरन्स लिहू शकता. क्लिअर. पण तुम्हाला अजून पिक्चर डोळ्यासमोर उभं राहत नसेल की हे नेमकं कसं असेल. पण जी लोक आहेत ना सीच्या बॅचमधून आले त्यांना ॲरे, पॉइंटर आणि फंक्शन कसं असतं हे माहिती असायला पाहिजे, बरोबर. कारण तुम्ही त्या बॅचमधून आलेला. पण जे CPPला डायरेक्ट आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी स्वतः सांगणार आहे की कशा असतात त्यांना, ठीक आहे. चला नंतर जातं युजर डिफाईन. सेम स्ट्रक्चर काय, स्ट्रक्चर एक काहीतरी अशी गोष्ट असते ज्याच्या आतमध्ये गोष्टी ठेवल्या जातात. म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, तुमची बॅग असते ना, बॅग म्हणजे मग ऑफिसची बॅग असेल किंवा कॉलेजची बॅग असेल, स्कूलमध्ये जात असेल स्कूलची बॅग असेल, तर त्या सगळ्या ते एक स्ट्रक्चर आहे. नोटीस करा ना, स्ट्रक्चर म्हणजे काय, तर एक असा बॉक्स किंवा अशी गोष्ट ज्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या टाईपचं काहीतरी भरलंय. सांगू कसं बघा, लक्ष द्या. जर तुम्ही शाळेतलंच एक्झाम्पल घ्यायला गेलं किंवा कॉलेजचं एक्झाम्पल घ्यायला गेलं, तुम्ही बॅग शाळेमध्ये आहात, बॅग ओपन केली, तुम्हाला काय दिसतं, वही दिसते, पुस्तक दिसतं, हा एक टाईप आहे, बरोबर. बुक, नोटबुक हे टाईप झाले. कुठल्या तरी टाईपचे नोटबुक असेल, कुठल्या तरी टाईपचे बुक्स असतील तुमच्याकडे, बरोबर. त्यानंतर तुमच्याकडे कंपास असतं, बॉक्स असतो, त्याच्यामध्ये पेन, पेन्सिल वगैरे तुम्ही ठेवले असतो, तो वेगळा टाईप आहे. तुमच्याकडे कलरसाठीचं काहीतरी असेल, जर तुम्हाला पेंटिंग हा टॉपिक असेल, सब्जेक्ट असेल, तर तुम्ही कलरसाठीचं जे काही बॉक्स वापरता तो एक असेल. तुमच्या पाण्याची बॉटल असेल, टिफिन असेल, हे बघा ना सगळे वेगवेगळ्या टाईपच्या गोष्टी आहेत बरं का ह्या सगळ्या. पण त्या एकत्रितपणे काय करून ठेवल्यात, बाइंड करून ठेवल्यात. आणि अशा बाइंड करून ठेवलेल्या गोष्टीला स्ट्रक्चर असं म्हणतात. म्हणजे तुमच्या लगेच डोक्यात येईल, तुम्ही म्हणा मग माझं घरातलं कपाट हे सुद्धा स्ट्रक्चर आहे. येस, स्ट्रक्चर आहे. बघा ना, त्या कपाटामध्ये आपण काय ठेवतो, कपडे पण ठेवतो, डॉक्युमेंट्स पण कपाटात असतात, आपले बुक्स वगैरे पण कपाटातच असतात. अजून काही महत्त्वाच्या दुसऱ्या गोष्टी असेल, आईने अजून काही गोष्टी ठेवलेल्या असेल त्या पण कपाटातच असतात. म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण एकत्रपणे बाइंड करून ठेवल्यात, याला स्ट्रक्चर असं म्हणतात. क्लिअर आहे, तुम्हाला कळलं इथं पण. सेम युनियन पण तसंच आहे, इनम पण जवळपास तसंच जातं. आणि क्लास तर तुम्हाला माहितीच आहे, क्लास पण काय असतं, वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रितपणे कंबाईन गोष्टी ठेवणे आणि त्याच्यावर फंक्शनॅलिटी रन करणे, याला क्लास असं म्हणतात. जे मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं, शेवटच्या लेक्चरला तुम्हाला कळालं असेल, डेमो लेक्चरमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला कळालं असेल, हे सगळं आपल्या आयुष्यातलंच आहे. याच्या पलीकडे असं काही CPP मध्ये नाही आहेत गोष्टी, म्हणजे डेटा टाईपला धरूनच आहेत सगळ्या गोष्टी. मग तुम्ही म्हणाल की पण मग आम्ही तर काय काय टॉपिक वापरले होते, ऐकले होते, ते कुठे येतात बघा ना, लक्ष द्या, नीट लक्ष द्या. तुम्ही असं म्हणाल की आम्ही व्हर्च्युअल फंक्शन ऐकलं, इनलाईन फंक्शन ऐकलं, आम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी, इनहेरिटन्स ऐकले, पॉलिमॉर्फिझम ऐकले. ते इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम कन्सेप्ट आहे, पण त्या यातल्याच काही गोष्टी वापरून त्या गोष्टी केल्या जाणार. क्लिअर आहे, म्हणजे हे बेसिक आहे या सगळ्या गोष्टी. सो हे लक्षात ठेवा की हे तुम्हाला जमलं, नेमकं कळल्या गोष्टी, तर आपल्याला पुढच्या गोष्टी कळतील. म्हणजे हे लगेच शिकवलं नाही जाणार, पण आता या गोष्टींपासून आपण सुरुवात करणार आहोत. चला, मग ह्याची साईज तर आहे, आपल्याला माहिती पाहिजे की याची साईज काय असणार आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, याची पाहिजे 4 साईज आहे, इथे 4 आहे, हा 1 आहे, हा 8 आहे. पण तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसायला पाहिजे ना, तुम्हाला वाटत असेल ना की ही जी साईज आहे ती मला दिसली पाहिजे की नक्की या डेटा टाईपला साईज आहे अशी. चला, मग आपण काय करूया, एक कोड लिहूया, त्या कोडमध्ये हे 4ही लिहूया, बरोबर. लक्षात येते का, आपण काय करूया, हे 4ही डेटा टाईप यूज करूया आणि त्या सगळ्यांची साईज प्रिंट करूया. क्लिअर आहे. मग चला आता कोड लिहायला स्टार्ट करूया. चला, प्रोग्राम नंबर 2. एक एक्झाम्पल आपण असं घेऊया की जे बसेल इथे. बघा बरं, याच्या आतमध्ये ना आता आपण असं एखादा एक्झाम्पल घेऊया की हे 4ही टाईप येते,
बरोबर. समजा तुम्ही एम्प्लॉईबद्दल माहिती असेल तुम्हाला, तर याच्यातले बऱ्याचशा गोष्टी इथे येऊ शकतात. क्लिअर आहे. चला मग असं म्हणूया आपण पहिल्यांदा घेऊया इन एम्प्लॉई आय डी. व्हेरिएबल आहे बरं का, नावं काही देऊ शकतो तुम्ही. समजा त्याचा 20 हा एम्प्लॉई आय डी असेल. नंतर अजून एक काय आहे, फ्लोट आहे. तर फ्लोट आणि डबलमधलं तुम्ही एक कुठलं पण वापरू शकता, दोघंही सेम आहे, फक्त साईज वेगवेगळे आहे. पण तुम्हाला ते माहिती असावं म्हणून मी ते दाखवून ठेवतोय. कॅरेक्टर एक आहे. चला कॅरेक्टर, टीम नेम. समजा ABCD असं टीमची नाव असेल, त्यातलं याचं टीमचं नाव असेल बी काहीतरी असेल. बघा बरं, मी तिथे बी काय केलं, सिंगल कोटमध्ये लिहिलं. याचा आता हा काय कॅरेक्टर आहे आणि कॅरेक्टरला एकच बाईट जागा लागते, एक बाईट फक्त जागा लागते. बघा एक बाईट, याला किती बाईट जागा लागते, इंटिजरला 4 बाईट, म्हणजे 4 घरं पकडा. बरोबर. त्या प्रत्येक घर कितीचं असतं, 8 बीटचं बनलेलं असतं. 8 बीट्सचं एक घर असतं आणि मग 4 घरं म्हणजे 8 बीटचं एक घर, मग 4 घरं म्हणजे 32 बीट झाले. क्लिअर आहे ना, एवढं तर नक्की करते ना. कारण आपली जागा जशी गुंठ्यामध्ये मोजली जाते तसं कम्प्युटरमध्ये रॅममध्ये बीट बाय बीट जातात गोष्टी. कळलं. 8 बीट्स आल्या तर एक बाईट असतो, 4 बाईट्स म्हणजे 32 बीट्स झाले. बरोबर. 8 बाईट्स म्हणजे 64 बीट्स झाले. लक्षात ठेवायचं, फक्त गुणाकार करत जायचा, तुमच्या लक्षात येतील ऑटोमॅटिकली गोष्टी. चला क्लिअर आहे. मग आता बघा, इन एम्प्लॉई आय डी काय 20 आहे. टीमचं नाव काय आहे, त्याचं बी नाव आहे. टीमचं नाव ABCD असं नाव असेल तर टीमचं नाव आहे बी. आणि त्याची सॅलरी असेल, समजा आपण डबल दिलं इथे, डबल सॅलरी. डेटा टाईप आहे बरं का, सॅलरी असेल 50,000. बरोबर झालं इथंपर्यंत, लक्षात येते, क्लिअर आहे इथंपर्यंत. चला मग आता बघा बरं, तुमच्या असं डोक्यात येईल, हे आपल्याला प्रिंट करायचे. आपल्याला प्रिंट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड सी आउट. पहिल्यांदा काय असेल, जर तुम्हाला सिस्टमॅटिकली प्रिंट करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता, एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू, इथेच पुढे लगेच EMPID, स्पेलिंग सेम लिहा बरं का, फक्त स्टँडर्ड एंडेल. बरोबर. असेच 3 वाक्य प्रिंट करायचे. म्हणून बघा, मी इथे सी आउट 3 वेळा कॉपी केला, इथे लिहितो एम्प्लॉई आय डी झालं, टीम नेम इज इक्वल टू टीम नेम. पुढे सॅलरी, सॅलरी आली, ते काय येणार, सॅलरी इज इक्वल टू सॅलरी. बरोबर झालं. आता 3ही गोष्टी प्रिंट होतील. चला मग बघूया आपल्या सिक्वेन्समध्ये प्रिंट होतात त्या सगळ्या गोष्टी. कंपाईल करूया याला, G++ प्रोग्राम 2.cpp. कंपायलरचं काम माहिती आहे ना तुम्हाला काय असतं. हां, आपला कोड हाय लेवल लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये, तो ऑपरेटिंग सिस्टमला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून द्यायचा, म्हणून कंपायलर पिक्चरमध्ये येतो. बरोबर, मध्यस्थ आहे असं म्हणूया त्याला. बघा आता मग इथे ./a.out केलं तर एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू 20, टीम नेम बी आणि सॅलरी 50,000. क्लिअर आहे, तुम्हाला कळलं आहे नक्की. बघा मग आता बऱ्याच लोकांना असे पण प्रश्न पडतात की ते 50,000 लिहिलं, .00 लिहिलं, मग ते प्रिंट नाही झालं, तर ते तसं का करते. मग जर समजा आता आपण असं केलं, सॅलरी तर 50 पैसे वाढवली. कंपाईल करूया आपण, ./a.out. दिसतंय का तुम्हाला. जर तुम्ही वरती दिलं असेल काहीतरी तर ते पुढे डॉटच्या पुढे दाखवतं, अदरवाईज 00 असेल तर ते काहीच नाही दाखवत. क्लिअर आहे. त्यामुळे असं काही कन्फ्युजन करून घेऊ नका. पण तो डबल हा डेटा टाईप आहे. मग आता चला, प्रश्न आपल्याला काय पडतो की हे डेटा टाईप आहे तर मला यांची साईज नक्की कसं कळेल की हा इंटिजर आहे, ह्याला 4 बाईट मिळणार, या टीम नेमला 1 बाईट मिळेल आणि सॅलरीला 8 बाईट मिळतील. चला मग इथे काय करूया आपण, प्रिंट करूया, साईज ऑफ वापरूया, साईज ऑफ. ठीक आहे, साईज ऑफ नावाचं ऑपरेटर आहे. बघा तिथे आपण कसं वापरतोय त्याला, इथे प्रिंट पण चालतं माहिती का तुम्हाला CPP मध्ये, पण तसं वापरू नका तुम्ही. स्ट्रिक्टली गोष्टी फॉलो करा. CPP मध्ये असाल तर सी आउट वापरा, सी मध्ये शिकत असाल तर प्रिंटएफ वापरा. म्हणजे मी तरी कधीच नाही वापरणार प्रिंटएफ इथे, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कारण की आहे ना, बॅकवर्ड कॉम्पॅटिबिलिटी असते. म्हणजे C++ असं म्हणतात की C++ इज सुपर सेट ऑफ सी. मग तो काय सांगतो की मला CPP मधल्या सी मधल्या सगळ्या गोष्टींना मला काय द्यायचं, इकडून सगळ्या गोष्टी हँडल करू शकता, एवढं तर नक्की, कारण मी इंटरनली जाऊन सीलाच कॉल करणार आहे असं तो सांगतो स्वतः. बट आपलं कसं म्हणणं आहे की आपण CPP मध्ये आहोत ना, तर त्याचे कन्व्हेन्शन, त्याचे रूल्स आपल्याला फॉलो करता आले पाहिजे. मग आपण असा इकडचा तिकडचा विचार नाही करायचा, आपण डायरेक्टली जसं हवेत ना तशाच गोष्टी त्या हँडल करायच्या. म्हणजे इथे आवर्जून प्रिंटअप टाळायचं वापरणे, स्कॅनएफ वापरायचं नाही. मग इकडे युजरकडनं व्हॅल्यूज घ्यायच्या तर कशा घ्यायच्या ते आपण पुढे बघणार आहोत. आपल्याला 2-3 दिवस लागतील या सगळ्या गोष्टी शिकायला, सगळ्याच्या सगळ्या. बरोबर, रेफरन्स वगैरे काय आहे, सी आउट, सी इन काय आहे. बरोबर. चला मग आता जाऊया आपण, आपल्याला साईज ऑफ काढायचं आहे. मग चला, हा एक कोड आहे, हा कोड तुम्हाला कळलेला असेल तर आपण नवीन कोड लिहूया साईज ऑफ साठीचा.
जिथे आपले प्रिमिटिव्ह डेटा टाईप टाकूया सगळ्याच्या सगळे. वॉइडला साईज नसते, मग तुम्ही म्हणाल मग वॉइड हा डेटा टाईप कसा काय? मग तुम्हाला त्याच्याबद्दलही आजच एक्सप्लेन करतो की वॉइड नेमकं काय असतं. ठीक आहे, चला मग आपण नवीन प्रोग्राम लिहूया. प्रोग्राम आपला 3 इथे आलो, नवीन कोड हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम, आतमध्ये आलो इंट मेन कर्ली ब्रेसच्या आत. बघा आता इथे काय करणार आहोत आपण, आपल्या डोक्यात काय आपल्याला साईज ऑफ काढायचं आहे. तुम्ही डायरेक्टली सुरू करू शकता स्टँडर्ड सी आउट आणि इथे लिहू शकता साईज ऑफ इंटिजरची मला साईज काढून दे. तिथं बघा साईज ऑफ इंट लिहिलं, तुम्हाला इंटिजरची साईज काढून देईल. स्टँडर्ड एंडेल काय करेल, नवीन लाईनला घेऊन देईल. बघा हे एक झालं. 5 आहेत ना आपले प्रिमिटिव्ह डेटा टाईप, किती आहेत? 5 आहेत, लक्षात ठेवा बरं का. मग आता इथे लिहितो साईज ऑफ फ्लोट, नंतर साईज ऑफ कॅरेक्टर, नंतर साईज ऑफ डबल आणि इथे साईज ऑफ वॉइड. क्लिअर आहे इथंपर्यंत? आणि आपला शेवटी रिटर्न 0 आहे तसाच द्यायचा. आता तुम्ही नोटीस करा इथे साईज ऑफ वॉइड किती येत आहे, इंटिजर किती येत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा. या 5ही लोकांकडे लक्ष ठेवा. इथे किती असणार, 4 बाईट असेल, इथे 4 बाईट असेल, इथे 1 बाईट असेल, इथे 8 बाईट असतील आणि इथे 0 असायला पाहिजे. बघा आता तिथं कसं सांगतो. कंपायलरला म्हणतो कंपाईल करून दे बरं मला. कंपायलरने कंपाईल केला, त्याने ना मला एक वॉर्निंग दिली, एरर नाही दिला बरं का. 2 पद्धती असतात आपल्याला. बघा ना, आपण काही चूक केली ना घरी, आई डायरेक्ट फटकवायला नाही सुरुवात करत, आई वॉर्निंग देते. परत जर असं केलं ना फटकेलं तर तीच गोष्ट जर सारखी होत असेल तर ती पुढे जाऊन फटक्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणजे एरर येऊ शकतो. बरोबर, सेम इकडे तसंच आहे. ते काय सांगणार आहे का, इनव्हॅलिड ॲप्लिकेशन ऑफ साईज ऑफ टू अ वॉइड टाईप. म्हणजे वॉइडला साईजच नसते खरं तर. मग तू वॉइडला साईज ऑफ मध्ये का टाकलंय असं ते म्हणते. बघा मी तुम्हाला बरोबर सांगितलं, नथिंग. वॉइड म्हणजे नथिंग, म्हणजे त्याची एक्झॅक्ट साईज आपण नाही सांगत. एक्झॅक्ट साईज म्हणजे त्याला साईजच नाही, तर आपण त्याची साईज ऑफ कशी काढणार. क्लिअर आहे? चला मग आता आपल्याला वॉर्निंग आहे ना, तरी पण आपण कोड काय करूया, रन करूया. इग्नोर मारले बरं का वॉर्निंग आपण. आता काही लोकांना आहे ना डोक्यात येईल की प्रश्न बघा कसे कसे राहतात. इंटिजरला 4 बाईट दिली, ठीक आहे, बरोबर होतं. फ्लोटला 4 बाईट दिली, हे पण आपण डिस्कस केलं, बरोबर आहे. कॅरेक्टरला 1 बाईट बोललो तो 1 बाईटच मिळाला. डबलला 8 बाईट असणारे 8 बाईट मिळाले, 8च बाईट. वॉइडला काहीच नाहीये तरी मग तिथे 1 का दाखवला. आता तुम्हाला सांगतो, वॉइडला तिथे 1 दाखवण्याचं कारण काय माहिती का, साईज ऑफ सांगता जरी याला काही नाही देत असताना तरी मी मिनिमम बाईट ह्याला असाइन करते. मिनिमम बाईट, सगळ्यात मिनिमम बाईट. मग आपल्या बाईट्समधलं सगळ्यात मिनिमम बाईट काय, तर 1 बाईट असतो, म्हणून तो 1 तिथे असाइन केला. बाकी दुसरं काहीच रिझन नाही. म्हणजे वॉइडची साईज 1 बाईट कधीच सांगू नका, बोलायचं नथिंग. पण मग दिसताना काय दिसेल, तर 1 बाईट दिसेल, कारण की त्याला मिनिमम बाईट सगळ्यात अलोकेट केलेला आहे. कारण तो प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, पण त्याला काहीही साईज नसते, हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे इथंपर्यंतचं? मग तुमच्या लक्षात आलं असेल, इंट, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, वॉइड आपण हे वापरले. यांच्या साईज आता लक्षात आलं. इंटिजर 4 जागा घेणार, फ्लोट 4 जागा घेईल, कॅरेक्टर 1 जागा घेईल, डबल 8 जागा घेईल, बरोबर. आणि वॉइड 1 म्हणतंय पण त्याला काहीच जागा नाही. क्लिअर आहे इथंपर्यंत? समजलं? आता बघा मी तुम्हाला आहे ना या वॉइडसाठीच आहे ना एक गोष्ट दाखवतो, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल की वॉइडला जागा का नसते. नोटीस करा बरं का, लक्ष द्या. मी एक आहे ना गोष्ट लिहितो इथे आणि रन करून दाखवतो प्रोग्राम तुम्हाला. इंट x इज इक्वल टू 10 असं म्हटलं. बघा बरं की म्हणजे ह्या एक्सला किती जागा दे, तर 4 बाईट जागा दे असं म्हटलं, बरोबर. एक्सला किती जागा दे, 4 बाईट जागा दे. बघा बरं एरर येतोय का, काही नाही येणार आहे, कारण वॉर्निंग फक्त ती वॉर्निंग मगाशी जशी होती तशीच वॉर्निंग राहिली, काहीच फरक नाही पडला कोडवरती. परत एकदा जातो. बघा इथे आलो, फ्लोट f इज इक्वल टू 25.5 असं लिहिलं. बघा कोड परत कंपाईल करतो, तेवढीच वॉर्निंग आहे, काही फरक नाही पडत आहे. म्हणजे फ्लोटला 4 बाईट मिळतात इथे, बरोबर चाललंय सगळं. हा डेटा टाईप पण बरोबर आहे. आता कॅरेक्टर घेतो, कॅर ch इज इक्वल टू डबल सिंगल कोटमध्ये 8. बघा कॅरेक्टर लिहिला, 3 लाईन ॲड केल्या, कंपाईल केला, तीच वॉर्निंग आहे, बाकी काही नवीन गोष्ट ॲड नाही झाली तिथे. हे झालं इथंपर्यंतचं. लक्ष द्या बरं का, चेंज कुठे दिसतोय मला सांगा. नंतर मी डबल घेतलं, डबल d इज इक्वल टू 65.56 असं काहीतरी घेतलं डेटा. कंपाईल करूया परत एकदा, तुम्हाला लक्षात येत असेल. कंपाईल केला, तीच वॉर्निंग, काहीच नवीन नव्हतं, वेगळं काहीच नव्हतं. पण जसं मी इथे लिहितो वॉइड
v इज इक्वल टू काहीतरी 35 किंवा 65 काहीतरी लिहिलं. आणि बघा आता कंपाईल करतो, लक्ष द्या बरं का. कंपाईल केल्यानंतर दिसला काय एरर. व्हेरिएबल ऑर फील्ड व्ही डिक्लेअर वॉइड असं त्याने सांगितलं. म्हणजे बघा ती खालची वॉर्निंग तर होतीच, मगाशी सगळ्याला येत होते, पण एरर आला इथे. एरर आला म्हणजे इथे काय पुढे जाऊच शकत नाही. बरोबर. व्हेरिएबल ऑर फील्ड व्ही डिक्लेअर वॉइड म्हणजे वॉइड असं दिलेलं आहे आणि वॉइडला जागाच नाहीये आणि तू कसं काय याच्यामध्ये गोष्टी असाइन करत आहेस हे इथं सांगितलं जातं. म्हणजे वॉइड म्हणजे काय, नथिंग. म्हणजे तुम्ही एखादं व्हेरिएबल वॉइड टाईपचं लिहू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की मग वॉइड हा डेटा टाईप आहेच ना, तर मग वापरला नेमका कुठे जातो, मग त्याबद्दल आपण पुढे बघतो आता. ठीक आहे, चला बघा बरं. हे सगळे डेटा टाईप आहेत, प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहेत. याच्यातले हे यूज पण होतात हे आपल्याला माहिती आहे. मग वॉइड कुठे यूज होतो, तर वॉइड आहे ना फंक्शन आहे ना, फंक्शन यूज करतो रिटर्न करताना. म्हणजे फंक्शन काय म्हणतो, मी काहीतरी गोष्ट तुझ्याकडे रिटर्न पाठवेल, पण एखादं फंक्शन काहीच रिटर्न घेऊन येत नसेल तर वॉइड. म्हणजे थोडक्यात बघा ना, एक्झाम्पल देतो तुम्हाला, एकदम टुकार एक्झाम्पल आहे पण तुम्ही लक्षात घ्या. कधी कधी आपण आईला म्हणतो की आई पैसे दे, मी भेळ वगैरे खायला जातो, काहीतरी पाणीपुरी वगैरे खायचे असं आपण म्हणतो. आईकडनं पैसे घेतले तर नोटीस करा बरं का, दोन पद्धतीचे फंक्शन इथे रन होऊ शकतात. आई तिथे काय सांगते की तू खा आणि येताना घेऊन ये काहीतरी, बरोबर. म्हणजे भेळ घेऊन ये येताना. म्हणजे याचा अर्थ तो काय म्हटला, त्याला कोणीतरी भेटलं, कुठे चालला रे, अरे तो बोलतो इथं भेळ सेंटरला चाललो, भेळ खाऊन मी एक भेळ रिटर्न घेऊन जाणार आहे. याचा अर्थ त्याचं जे फंक्शन आहे ना ते तिथं काहीतरी फंक्शन करणार आहे, म्हणजे खाणार आहे तिकडे पण आणि येताना रिटर्न काहीतरी घेऊन येणार आहे. लक्ष द्या. पण कधी असं होतं, आई काय म्हणजे तूच खा तिकडे, मग तुझं काय असेल ते असेल, मला घेऊन नको येऊ असं. मग तेव्हा ते फंक्शन जेव्हा वर्क करताना ते बघा ना, फंक्शन काय तिकडे जाऊन खाण्याचं काम केलं त्याने, पण रिटर्न येताना काहीच घेऊन नाही आला. आणि प्रोग्रामिंगमध्ये एखादं फंक्शन काहीच रिटर्न घेऊन येत नसेल ना, तर तिथे एक कन्सेप्ट आहे, ते सांगतं की वॉइड म्हणजे मी काहीही घेऊन नाही येते रिटर्न. क्लिअर आहे. सेम तेच आहे. म्हणजे याचा अर्थ हा डेटा टाईप आपल्याला फंक्शनमध्ये यूज करता येणार. कळलं. म्हणून हा प्रिमिटिव्ह डेटा टाईप. क्लिअर आहे इथंपर्यंतच्या गोष्टी. आणि म्हणूनच त्याला जागा दिली जात नाही, पण मिनिमम बाईट त्याचं अस्तित्व सांगण्यासाठीचं मिनिमम बाईट असतो 1, म्हणून तिथे 1 बाईट सांगतो. इथंपर्यंत कळलं. बघा बरं, आपण पहिल्या काही डेटा टाईप्सबद्दल माहिती मिळवली, त्यांना साईज किती असते हे आपल्याला कळालं, ते कसं स्टोअर करतं वगैरे आपण ते पुढे बघूया. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे की याला एवढी एवढी जागा मिळते, त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. मग आपण पुढच्या लेक्चर्समध्ये हे डिराइव्ह डेटा टाईप, युजर डिफाईन डेटा टाईप हे कशा पद्धतीने लिहिले जातात मी तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू दाखवणार आहे. म्हणजे ॲरे कसं लिहिलं जातं मग तुम्हाला दाखवेल. बघा ॲरे असा लिहिला आहे पण याचा प्रिमिटिव्ह डेटा टाईप हा आहे, नंतर पॉइंटर असा लिहिला आहे याचा प्रिमिटिव्ह हा आहे, फंक्शन असं लिहिलं आहे याचा प्रिमिटिव्ह हा आहे. या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. क्लिअर आहे. चला मग आता आपण थांबूया या लेक्चरमध्ये, भेटूया पुढच्या लेक्चरला या सगळ्या गोष्टींचा. बाय बाय.